रेसिपी आहे रवा केक। आज आपण रवा केकची रेसिपी बघणार आहोत। अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा। चला तर मग बघूया झटपट रवा केक कसा बनवायचा। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत रवा केकची रेसिपी। अगदी बालपणाच्या आठवणी आपल्या ताज्या होतात रवा केक म्हटला की। आता सगळ्यात आधी आपण बघून घेऊया रवा केक साठी लागणारे साहित्य आणि मग आपल्या कृतीकडे वळूया। सगळ्यात पहिला आपल्याला लागणारे 1 वाटी रवा प्लस 1/4 कप, त्यानंतर मैदा अर्धा कप, तेल अर्धा कप, दही अर्धा कप, दूध अर्धा कप, मिल्क पावडर 2 टेबलस्पून घ्यायचे, पिठी साखर 1 कप। मी टूटी फ्रुटीच्या ऐवजी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 पिंच मीठ आणि अर्धा चमचा इसेन्स, व्हॅनिला इसेन्स घ्यायचंय किंवा तुम्ही मिक्स फ्रूटही घेऊ शकता, टेस्टी लागते। आणि मी पातेल्यात केक बनवणार आहे म्हणून पातेलं प्रीहीट करायला ठेवलंय। अजूनही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राइब करा आणि लाईक देखील करा। आता आपण बघणार आहोत केकची रेसिपी। सगळ्यात आधी आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचे, मध्ये ऍड करून घेऊ। त्यानंतर त्यात दही मिक्स करू। व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तेल आणि दही। त्यानंतर यात आपण दूध ऍड करणार आहे। हे व्यवस्थित मिक्स झालंय। आता यात आपण 1 वाटी आणि 1 कप प्लस 1/4 कप एवढा रवा घेतोय, तो गाळून घेऊया म्हणजे एरेशन चांगलं होतं आणि केकला छान फ्लफीनेस येतो। रवा झाल्यानंतर तो मिक्स करूया आधी। त्यात आता अर्धा कप मैदा, एक कप पिठी साखर, टू टेबलस्पून आपल्याला घ्यायचं आहे मिल्क पावडर। हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। पण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सगळ्यात शेवटी ऍड करणार आहे। आधी रवा, मैदा हा बाइंडिंगसाठी घेतला। हे सगळं साहित्य मिक्स करून त्याला रेस्टिंगला ठेवायचं आहे। यात 1 पिंच सॉल्ट ऍड करू। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर 1/2 टेबलस्पून आपल्याला व्हॅनिला इसेन्स घ्यायचं आहे, 1/2 टीस्पून सॉरी। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून रेस्टिंगसाठी 20 मिनिटाला ठेवायचं।
आता 20 मिनिटांच्या रेस्ट नंतर आपण चेक करू. हे असं आपलं बॅटर तयार आहे. मला नाही वाटत आपल्याला आता दूध किंवा पाणी असं काही ॲड करायची गरज पडणार आहे यात. आता आपण याच्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचं राहिलं होतं, तो ॲड करू एक एक करून. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. एकाच डायरेक्शनने मिक्स करा. छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता यात टूटी फ्रुटी ऐवजी मी बदाम आणि पिस्त्याचे काप टाकणार आहे आणि काही सजावटीसाठी राहू देणार आहे. हे मिक्स झाल्यानंतर मी एक बेकिंग टीनला पेपर लावून घेतला आहे, बटर पेपर. आता आपण हे मिश्रण त्यात ओतू. मिश्रण आपलं पूर्ण ओतून झालंय. आता आपण सजावटीसाठी त्यात ड्रायफ्रुट्सचे तुकडे टाकूया आणि केक आपला बेकिंगसाठी ठेवू. मी पातेलं 10 मिनिटांसाठी प्रीहीट केलं होतं. त्यात आपला केक ठेवला आहे आणि अशा पद्धतीने केक ठेवायचा आहे आणि त्यात वरून झाकण झाकायचं आहे. मी झाकणाला कपडा लावला आहे कारण ना केक बेक होत असताना जेव्हा घामाचं पाणी येतं ते केकवर पडत नाही आणि केक खराब होत नाही. हा बघा फ्रेंड्स, आपला केक बनवून रेडी आहे. आपल्या केकला 20 ते 25 मिनिटं लागली आहे बनवायला. मी पातेल्यात बनवला आहे. जर तुम्हाला ओव्हन किंवा ओटीजी मध्ये बनवायचं असेल तर 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं आधी ठेवायचा, त्यानंतर चेक करायचा. प्रत्येक वेळेस एकसारखाच लागतो असं नाही. ठीक आहे. आता आपला केक आपण गार करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर त्याला आपण अनमोल्ड करून घेऊ. केक आपला थंड झालाय आणि मी तो अनमोल्ड केलाय. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं त्याला टेक्स्चर आलंय आणि फुललेला देखील खूप छान आहे. एकदा करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.